बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये नितीश कुमार यांनी एका महिला आयुष डॉक्टरचा हिजाब ओढल्याचा दावा केला जात असून या घटनेवरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झालाय। मात्र हा व्हिडिओ नेमका काय सांगतोय आणि प्रत्यक्षात घडलं तरी काय, पाहूया सविस्तर। व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका सरकारी कार्यक्रमातील असल्याचं सांगितलं जातंय। कार्यक्रमादरम्यान नितीश कुमार उपस्थित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना एका महिला आयुष डॉक्टरांच्या दिशेने त्यांनी हात नेल्याचं दृश्य व्हिडिओत दिसतोय। या क्षणाचा स्क्रीनशॉट आणि काही सेकंदाची क्लिप सोशल मीडियावर शेअर करीत नितीश कुमार यांनी डॉक्टरांचा हिजाब ओढला असा दावा करण्यात येतोय। मात्र या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना जेडीयू आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून असा दावा करण्यात आलाय की हा व्हिडिओ संदर्भ तोडून दाखवण्यात आला असून मुख्यमंत्री कोणताही अपमानास्पद किंवा अयोग्य प्रकार करत नव्हते। सूत्रांच्या माहितीनुसार ते डॉक्टरांच्या ओळखपत्र किंवा सन्मान चिन्हाबाबत काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या क्षणाचा चुकीचा अर्थ काढण्यात आलाय। राजकीय आरोप प्रत्यारोप या घटनेनंतर विरोधी पक्षांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली। मुख्यमंत्र्याच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित करत महिलांचा सन्मानाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। तरी सत्ताधारी पक्षाकडून हा व्हिडिओ मुद्दाम व्हायरल करून मुख्यमंत्र्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येतोय। सौम्या कुमारी, माननीय मुख्यमंत्री जी अपने हाथों से नियुक्ति पत्र देके नीलम अभिरंजन रोड रोमियोच्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनी शाळेत जाणं बंद करत असल्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बेल्हाणे गावात समोर आलाय। गेल्या 2 महिन्यापासून काही रोड रोमियोकडून विद्यार्थिनींची छेड काढली जात असल्याने मुली शाळेत जात नसल्याची माहिती पालकांनी दिली। या प्रकरणी पालकांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। मात्र तक्रार देऊनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करत आज संतप्त पालकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले। पोलीस स्टेशन बाहेर महिलांसह मोठ्या संख्येने पालक जमले होते। रोड रोमियोचा त्रास वाढत असताना पोलीस मूग गिळून गप्प का बसले असा थेट सवाल पालकांनी उपस्थित केलाय। काही पालकांनी तर पोलिसांकडून रोड रोमियोची पाठराखण होत असल्याचा आरोपही केलाय। विशेष म्हणजे ही घटना महिला आमदार असलेल्या साक्री विधानसभा मतदारसंघात घडली असून मुलींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची नेमणूक करण्यात आलेली असतानाही रोड रोमियोची दहशत का वाढते असा सवाल पालक आणि स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर बसून पालक आणि महिलांनी रोड रोमियोवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणावर पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। मी आज पिंपळनेर पोलीस स्टेशनला आलेले। काल आम्ही आलेलो होतो। आम्ही जवळजवळ 4 आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली, 3 आरोपींविरुद्ध, आणि आरोपी पोलीस स्टेशनमध्ये होते। त्यांनी तक्रार वगैरे नोंदवून घेतली, पण आज रोजी आम्हाला आरोपी पोलीस स्टेशनमध्ये इथं दिसत नाहीये आणि तेच आरोपी पुन्हा आमच्या पोरींना शाळेत जायच्या वेळेस, कॉलेजला जायच्या वेळेस त्रास देत होते। म्हणजे पोलीस स्टेशनमधून निघून त्यांची इतकी मुजुरी वाढलेली आहे तर ते पुन्हा त्रास द्यायला आले आणि आता इथं आम्ही कंप्लेंट केली होती आरोपी पोलीस स्टेशनला। ते आरोपी जमा करावे ही आमची विनंती आहे आणि SP साहेब आल्याशिवाय किंवा SP मॅडम असतील ते आल्याशिवाय आम्ही हे आंदोलन इथून काढणार नाही। आणि प्रशासनाला पण विनंती, आम्ही आमच्या जो आपला कायदे हो आणि अशा ज्या रोड रोमियोंना कायद्याचा धाक दाखवायला पाहिजे। कायद्याच्या मार्फत त्यांना काहीतरी कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं काल, तर आजपासून काही त्रास होणार नाही, काहीच नाही। आणि आज पुन्हा तोच त्रास झाला म्हणून आम्ही आज पुन्हा आलेलो आहे। म्हणजे पोलीस प्रशासनाचा कोणताच यांना धाक बी नाही, कायदा हे काही मोजत नाही अशी दिशा झालेली आहे। आणि सदर आरोपी अजून सुद्धा पिंपळनेर पोलीस स्टेशनने इथं आम्हाला दाखवले बी नाही आणि फरार आहेत असं घोषित करून दिलेले त्यांनी। नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची बैठक पार पडली। यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे महामंत्री जितेंद्रनंद सरस्वती यांनी राष्ट्र सुरक्षा आणि धर्म सुरक्षा या 2 मुद्द्यांना सर्वाधिक महत्त्व असल्याचं सांगितलंय। लँड जिहाद आणि लव जिहाद बाबत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दिल्लीतील एका विद्यापीठात बॉम्ब बनवण्याचं साहित्य सापडल्याची घटना सांगत सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्यामुळे मोठं संकट टळल्याचे त्यांनी नमूद केलंय।
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंताविरोधात केलेल्या विधानावर संत समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. पुन्हा अशी विधानं झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. आम्ही पर्यावरणवादी आहोत, सनातन धर्म पर्यावरण जपतो असंही त्यांनी सांगितलंय. तपोवन प्रकरणावर बोलताना हरित लवादाने कधीच विकासाला विरोध केला नाही असा दावा करत काही पर्यावरणवादी गटांवर गंभीर आरोप करण्यात आले. विदेशी निधीची चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. दरम्यान नाशिकमधील तपोवन, साधुग्राम आणि त्र्यंबकेश्वर शहर तीर्थक्षेत्र घोषित करावं, त्याचबरोबर या भागात मांस आणि मद्य विक्रीवर बंदी घालावी ही अखिल भारतीय संत समितीची मोठी मागणी असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. ग्रीन ट्रिब्यूनल में भी हो गया है, इसके बारे में आप क्या है? ग्रीन ट्रिब्यूनल निर्णय देगा. विकास के कामों के लिए ग्रीन ट्रिब्यूनल ने कभी रोका नहीं, जितनी मेरी जानकारी है. व्यक्तिगत अगर आप उस दृष्टि से जानना चाहें, कभी मेरी विकिपीडिया खोलेंगे तो मैं भारत के ही नहीं दुनिया के सबसे पुराने इन्वायरमेंटल ऑर्गेनाइजेशन का भी जनरल सेक्रेटरी, गंगा महासभा फाउंडेड बाय पंडित मदन मोहन मालवीय 1905. पिछले 20 वर्षों से महामंत्री हूं और भारत के इन्वायरमेंट पॉलिसी में हमारा रोल आजादी के पहले से है. ब्रिटिश गवर्नमेंट ने हमारे साथ समझौते किए, इसलिए मेरा यह कहना कि कुंभ क्षेत्र में पेड़ की आड़ मत लीजिए. हम इन्वायरमेंट के विरोधी नहीं है. अरे हम तो वो लोग हैं जिसका वेद कहता है यंतु नद्यो वर्षन्तु पर्जन्या सुपीपला और सदैव भवन्तु, कि नदियां वर्ष अश्वत्था सर्ववृक्षाणाम, कि जहां हम ऐसे लोग हैं दुनिया में और कोई बता तो दे कि हमसे ज्यादा इन्वायरमेंट का फ्रेंडली कोई हो तो. अरे हम हिंसा तक के विरोधी हैं. पेड़ की बात छोड़िए, शाम को तुलसी का पत्ता उठाएं, तोड़ने चले जाएं तो हम प्रणाम करते हैं, 5 बार क्षमा मांगते हैं तुलसी माता से. और ऐसे लोगों को इन्वायरमेंट विरोधी ये बताएंगे? ये वो लोग हैं जिन्होंने जीवन में 5 पेड़ नहीं लगाए. इनका पूरा रिकॉर्ड उठा करके देख लीजिए कौन लोग हैं, इनकी फंडिंग का स्रोत क्या है, ये सब आपको पता चल जाएगा कौन लोग हैं. एजेंडाधारी लोग हैं, कभी किसान के बेस में, कभी इन्वायरमेंटलिस्ट के बेस में, कभी टुकड़े टुकड़े गैंग के बेस में. तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह. कभी मोदी मर जा के नाम पर, एनआरसी, सीएबी के नाम पर ये देश भर में ऐसे ही घूम के धंधे करते रहते हैं कि विदेशी फंडिंग मिलती रहे. इनके रिसोर्सेज ऑफ इनकम की जांच होनी ही चाहिए. और जब हम कह रहे हैं 1800-2000 पेड़, अगर वो पतले पतले पौधे हैं, मैंने भी जाकर के देखा है मौके पे, अगर वो निकाल करके उसके बदले हम 1,00,000 पेड़ लगा रहे हैं, उसको भी अलग जगह लगा. क्या देश में सड़कें नहीं बननी चाहिए? सड़कें चौड़ी होती है तो उसके बीच में पेड़ आते हैं कि नहीं आते हैं? तो गाइडलाइंस है सुप्रीम कोर्ट की कि उसके 10 गुना पेड़ लगा दो, उससे ज्यादा पेड़ लगा दो. ऑक्सीजन ही तो कंसर्न है उस पेड़ के लिए, तो उससे ज्यादा हम ऑक्सीजन पैदा करेंगे नासिक की धरती पर. जय श्री राम. तपोवन में कुछ मंदिर है, उनको भी नोटिस दिया है म्यूनिसिपैलिटी ने वो निकालने के लिए. मंदिरों के नोटिस म्यूनिसिपैलिटी ने क्षमा मांग के वापस ले लिया है. ये आपके लिए अद्यतन जानकारी है. गलती से वो सब धर्म कहते हैं कि 5 पसेरी ऐसे में नोटिस चली गई थी, उनके अधिकारियों ने क्षमा मांगी है. ये उनका बड़प्पन है, उन्होंने अपनी गलती को स्वीकार किया है. जय श्री राम. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेत 151 सदस्यासाठी निवडणूक जाहीर होणार असून 2100 ते 3000 मतदान केंद्राचा अंदाज आहे. 20 तारखेला मतदान केंद्राची यादी जाहीर होणार आहे, तर मतदारांचा खर्च मर्यादा 15 लाख रुपये ठेवण्यात आली. शहरात सुमारे 95,000 दुबार मतदार असून त्यांचे फोटो व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. आचारसंहितेचा भंग करणारे होर्डिंग्स काढण्याची कार्यवाही सुरू असून सोशल मीडियावर प्रचार खर्च उमेदवारांचा खर्चात जोडला जाणार असल्याचा मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आज आपण इलेक्शनच्या अनुषंगाने जी काल स्टेट इलेक्शन कमिशनने जे इलेक्शन शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने एक प्रेस जी आहे माहिती देण्यासाठी म्हणून आयोजित केलेली आहे. तर त्या प्रेस कॉन्फरन्सला मी सर्व जे आपले हे आहेत पत्रकार बंधू भगिनी जे आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो.
आणि एक टेंटेटिव्ह काल तर आपण जी जनरल इलेक्शन कमिशनची प्रेस आहे ती बघितलेलीच असणार आहे. तर त्याचं शेड्यूल जे आहे ते मी आता नंतरही आपल्याला एकदा हे करेल. ते हे आहे आपल्याला माहितीच आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही स्पेसिफिक जे आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्यासाठी म्हणून आपण जी आहे ती प्रेस आयोजित केलेली आहे. तर सर्वप्रथम जसं काल आपल्या मनपाचा सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच जी आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे. तर ती 15 डिसेंबर 2025 पासून जी आहे ती लागू झालेली आहे आणि ती इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यापर्यंत ती आयोगाच्या सूचनेनुसार असणार आहे. आपल्याकडे एकूण 38 प्रभाग जे आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये, त्यात 151 सदस्यांसाठी जी निवडणूक आहे ती घेतली जाणार आहे निवडणुकीच्या दिवशी. एकूण आपले हे जे प्रभाग आहेत त्यांना 10 झोनमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे आणि त्याच्या झोनचे जे आहेत प्रत्येक झोनला आपण एक रिटर्निंग ऑफिसर जो डेप्युटी कलेक्टर दर्जाचे अधिकारी असणार आहेत, ज्याचे आम्हाला विभागीय आयुक्तांकडनं नावं मिळाली आणि त्यांचे आम्ही ऑर्डर इश्यू केलेले आहेत. त्याचं फर्दर नोटिफिकेशन सुद्धा होईल. आणि 3 ARO, एक तहसीलदार दर्जाचे ARO असतील आणि दुसरे जे आहे ते ARO 1 असतील. ARO 2 जे आहे ते तिथले झोन ऑफिसर असतील आणि ARO 3 जे आहे तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील. तर हे प्रत्येक झोनमध्ये जे येणारे प्रभाग आहे त्याच्यासाठी ही एक यंत्रणा असणार आहे. एक RO आणि 3 ARO आणि त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे दे विल कंडक्ट द इलेक्शन्स इन रिस्पेक्टिव्ह झोन्स. अंतिम मतदार यादी जी आहे ती आपल्याकडे आपण काल पब्लिश केलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये प्रेस नोटही दिलेली होती. जी आयोगाची आपल्याला डेडलाईन होती 15/12/2025ला, त्याच्यानुसार आपण ती यादी जी आहे ती पब्लिश केलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणतः एकूण मतदार जे आहेत आपल्याकडे 24,83,112 एवढे मतदार आहेत. पुरुष मतदार 12,26,690 आणि स्त्री मतदार 12,56,166 आणि इतरमध्ये 256 मतदार आहेत. असे एकूण 24,83,112 मतदार आहेत. हे आपल्याला जी पेज नोट दिलेली आहे, शेअर केली आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी ही माहिती आहे. मतदान केंद्राची संख्या जर आपण बघितली तर साधारणतः 3,000 ते 31च्या दरम्यान जी आहे ती मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहे. आयोगाच्या ज्या सूचना आहेत की 4 सदस्यीय जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 800 ते 900 जे आहे एक रफली त्यांनी आपल्याला दिलेला आहे अंदाज हे करण्यासाठी की इतके मतदार असतील असं एक मतदान केंद्र असावं. तर त्याच्यानुसार जर आपली मतदारांची संख्या बघितली तर साधारणतः 3,000 ते 3100 पर्यंत आहे. काही ठिकाणी आपण कमी पण मतदार जोडतो कारण की तिथे जॉग्राफिकल एक्सपान्स वगैरे जो आहे तोही आपल्याला कन्सिडर करावा लागतो, कारण त्याच्या संदर्भात या आयोगाच्या सूचना आहे की काही ठराविक अंतराच्या पलीकडे जाण्याची गरज नाही पडली पाहिजे म्हणून. तर ते कन्सिडर करून आपलं होईल आणि त्याची मला वाटतं 22 तारखेला आपली 20 तारखेला जे आहे मतदान केंद्रांची यादी जी आहे ती आपली येणार आहे. याच्यासाठी स्टेट इलेक्शन कमिशनकडे म्हणजे जिथे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता जी आपली आचारसंहिता आहे ती महानगरपालिका क्षेत्रापुरता आहे आणि इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी आता जो स्टाफ असतो इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून तो आयोगाकडे डेप्युटेशनवर आहे असं मानलं जातं आणि त्या अनुषंगाने आयोगाने आयुक्तांना जे अधिकार दिलेले आहेत त्याचा DO आमचा रोल असतो बेसिकली की इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी मॅनपॉवर, मशिनरी, जे इतर साधन सुविधा असतात त्या प्रोव्हाइड करणं हा जो रोल असतो तो महापालिका आयुक्त करतात. आणि त्याच्या अंतर्गत आता आपण वेगवेगळे जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी तर ते आपण आपल्याकडनं नियुक्त केले जातील आणि ते झोनवर आपली जी टीम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं प्रॉपर ट्रेनिंग घेणं, पुढचे EVMच्या बाबतीमधले प्रिपरेशन आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या चालतील. आपल्याकडे आपण स्ट्रॉंग रूम्स ज्या आहेत त्याही आपल्या काही ठिकाणी ज्या 10च्या झोनच्या आहेत त्या टेंटेटिव्हली आयडेंटिफाय केलेल्या आहेत. त्यांचं फर्दर नोटिफिकेशन जे आहे ते प्रॉपर आपलं जेव्हा इलेक्शन नोटिफिकेशनमध्ये आहे तेव्हा आपण ते नमूद करू. उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा जी आहे ती 15 लाख जी आहे ती झालेली आहे. हा मागच्या इलेक्शनच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये फरक झालेला आहे. उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी सेंट्रली आम्ही एक टीम ठेवणार आहोत, परंतु मेन जी इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग आहे ती झोन स्तरावरनं केली जाईल.
आचारसंहितेच्या पालनासंदर्भातही आपल्याकडे जे काही फ्लाइंग स्क्वॉड, SST म्हणजे स्टेशनरी सर्व्हन्स टीम, VST, VVT आणि एक आपण तक्रार निवारण कक्ष स्थापन करतो. तर सद्यस्थितीमध्ये आपण महापालिकाच्या स्तरावरनं काही FST आणि SST जे आहेत ते सुरू केलेले आहेत. जसं आपलं आता प्रोसीड होईल आणि ROs जॉईन करतील तसे झोन स्तरावरती अतिरिक्त गरजेनुसार ॲडिशनल SSTs, FSTs जे आहेत आणि इतर टीम्स ज्या नियुक्त करण्याचं काम आहे ते चालू राहील. येवला शहरात नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत बेकायदेशीर साठवणुकीवर घाव घातलाय. येवला शहरातील परदेशपुरा परिसरात करण्यात आलेल्या छाप्यात एका घरातून नायलॉन मांजाचं तब्बल 8 बंडल पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली. नायलॉन मांजामुळे नागरिकांसह पक्षी आणि प्राणी यांना मोठा धोका निर्माण होत असल्याचं पार्श्वभूमीवर कार्यवाही करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या कार्यवाहीमुळे येवला शहरात नायलॉन मांजाविरोधात मोहिमेला वेग आला असून यापुढे कोणीही नायलॉन मांजा वापरताना किंवा त्याची विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिलाय.